भोई समाज युवा मंच कार्यकारिणी कार्यशाळा संपन्न। भोई समाज युवा मंच कार्यकारिणी कार्यशाळा सद्गुरू जंगली महाराज आश्रम आत्मा मालिक ध्यानपीठ शिर्डी कोपरगाव कोकमठाण येथे संपन्न झाले। याप्रसंगी विदर्भातून तसेच अकोला अमरावती नागपूर नाशिक मालेगाव कळवण आदी भागातून पदाधिकारी मोठ्या संख्येने दाखल झाले होते। कार्यशाळेत प्रामुख्याने शासनाने मच्छीमारांवर अन्यायकारक शासन निर्णय 12 मे 2023 पासून लागू केला आहे त्यावर माहिती देताना गणेश सपकाळ यांनी भोई समाजातील सर्व बांधवांना व मच्छीमार बांधवांच्या बाजूने उभे राहण्यासाठी आवाहन केले। तसेच नरेश उखंडे यांनी समाज बांधवांनी राजकारणात सक्रिय होण्यासाठी युवा मंचच्या पदाधिकारी यांनी पुढे यावे अशी भूमिका मांडली। ज्ञानेश्वर खरमुडे यांनी संघटना बांधणी तसेच भविष्यातील संघटनेची वाटचाल यासाठी काय करावे लागेल यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन केले। तुषार साटोटे यांनी संघटनेला कार्यरत ठेवण्यासाठी पुढील योजना सादर केले। निलेश वाडिले यांनी सदस्य नोंदणी अभियान यावरती विचार मांडले। निलेश साटोटे यांनी संघटना म्हणजे परिवार असतो हा मंत्र दिला। विशाल साटोटे यांनी संघटनेतील प्रत्येक व्यक्ती किती महत्त्वाचा असतो यावर मार्गदर्शन केले। देवीदास लांडगे यांनी जंगली महाराज तसेच जंगलीदास महाराज यांच्याविषयी संपूर्ण माहिती दिली। सदर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित पदाधिकारी यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। भोई समाज युवा मंचचे प्रमुख ज्ञानेश्वर खरमुडे यांनी भोई समाज युवा मंचाचे राष्ट्रीय तसेच राज्य कार्यकारिणी स्थगित करण्यात आली असून नव्याने पदवाटप व रचना करण्यात यावी असा ठराव करण्यात आला। तसेच नवीन कार्यकारिणी घोषित केल्या जातील। या प्रसंगी ज्ञानेश्वर खैरमुडे, नरेश उखंडे, तुषार साटोटे, गणेश सपकाळ, निलेश चिटे, निलेश साटोटे, विकास खेडकर, संजय इंगळे, संजय शिवदे, उमेश राजगुरे, नंदुधार पवार, दीपक ढोले, प्रमोद बावणे, देवीदास लांडगे, निलेश वाडिले, शुभम वाडिले, उमेश राजगुरे, नितीन सुरजुसे, विशाल साटोटे, रितेश सोनूने, विनोद मेसरे, सागर मात्र, योगेश मात्रे, ज्ञानेश्वर सौदळे, किशोर वाडेकर आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सचिन वखारे येवला। पॉलिटिकल लोकांना काय पाहिजे, डोके मापाची सवय। त्या सवयीमुळे त्यांना तुम्ही 100 लोक नाही, तुम्ही जर तिथं 1000 लोक, 10,000 लोक, लाख लोक, कोळी समाज हा महाराष्ट्रात भारतामध्ये नाहीये। त्याच्यामुळं मधुर परिचय वेळा कुठं होतात ते होते, चांगली गोष्ट आहे। त्याच्यामुळे संघटित होतात। त्या 1000 लोकांना 10 लोक, 20 लोक, 25 लोक तर कधी ना कधी आज नव्हते कामाला येतात, पण ते भोई म्हणून बोलतात, ते गर्वाची गोष्ट आहे। मधुर परिचय आपण चांगला फायदा। चौथी गोष्ट, संघटनेमध्ये महाराष्ट्राच्या फेरबदल होणं खूप गरजेचं आहे। खूप म्हणजे खूप गरजेचं आहे। फक्त कार्ड बनवणारे पदाधिकारी मला नाही पाहिजे, कार्य करणारे पदाधिकारी पाहिजे। कार्ड आपण मी भोई समाजाचा अध्यक्ष आहे, राष्ट्रीय अध्यक्ष आहे, शहर अध्यक्ष आहे, जिल्हा अध्यक्ष आहे, प्रदेश अध्यक्ष आहे, हे आहे ते मला नाही पाहिजे। तुमची सर्टिफिकेट तुमच्या समाजाने दिलं पाहिजे। त्या राष्ट्रीय अध्यक्ष आहे, जिल्हा अध्यक्ष आहे, शहर अध्यक्ष आहे, राष्ट्रीय सहकारी अध्यक्ष आहे व प्रदेश अध्यक्ष, तेव्हा तुमच्या पदाला एक मान आहे। मीच कार्ड छापतो आणि मीच राष्ट्रीय अध्यक्ष, मीच कार्ड छापतो, मीच प्रदेश आहे, मीच कार्ड छापतो, मीच जिल्हा अध्यक्ष। अरे तुमच्या जिल्ह्यामध्ये किमान एका जिल्ह्यामध्ये तुम्ही जिथं असता फक्त 100 पोरांनी तर तुम्हाला ओळखायला पाहिजे की माझ्या या जिल्ह्याचा युवा अध्यक्ष आहे। त्या 100 पोरामध्ये तुमच्याबरोबर सोबत जेव्हा कार्यकारिणी मिटिंग असते, बुद्धिजीवी मिटिंग असते, त्याच्यामुळे 25 लोक तुमच्या कार्यकारिणीच्या जिल्ह्याचे, कार्यकारिणी मिटिंगला कार्यकारिणीच्या दुसरे लोक नको, तर तुम्ही त्या 100 मधनं 25 लोकांना एक पदाधिकारी घेऊन आला तर 36 जिल्हे आहेत। किती आपण कार्यकारिणीमध्ये भर घालू शकतो। आपण काय करतो, आता भाऊ बोलले, नरेशजी थोडक्यातच बोलले, पण माझं परिचय भेट होते, मी तिथं जास्त समय घेऊ शकतो, फोनवर बोलले। आता मी तुम्हाला सांगतो, मी राष्ट्रीय पातळीवर कार्य करत असला तरी सुद्धा मी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कधी वापरत नाही। कोणत्याच पण राज्यात जाऊ दे, कोणत्या पण जिल्ह्यात जाऊ दे, मी एका साधारण कार्यकर्त्याला म्हणून, राज्यकर्त्याला सगळ्यांना जर ही मिटिंग घ्यायची आहे, आपण 36 जिल्हे फोनवर बोलले, तुम्ही तसं बोलू नका, भाऊ आपण एक कार्यक्रम घ्यायचा आहे तुमच्या सहमतीवर, तुम्ही जर हो बोलत असेल तर, अथवा तुमच्या जिल्ह्यात तुम्ही लावत असेल तर तुमच्या संमतीनं आपले 100-150 लोकांचा तुम्ही कार्य करत असाल तर तुमच्या जिल्ह्यात लावू। आणि तुम्ही तुमची उपस्थिती मला राज्यामध्ये खूप आदर देते, गर्व देते। मी असं राज्याध्यक्ष म्हणून तुम्हाला बोलत नाही, तुम्ही माझ्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहे, तुमच्यामुळे मी आहे, माझ्यामुळे तुम्ही आहे, माझ्यामुळे हा समाज आहे, असं जर तुम्ही फोनवर वार्ता केली। आजकाल पत्र लिहिण्याचं कारण नाही, पत्र तुम्ही व्हॉट्सअपवर, फोनवर, त्या फोनमध्ये बोलायची शैली, असं राजकारण आहे, आपण आत्मा
मालिकमध्ये लावलेली आहे, तुमची उपस्थिती जरुरी आहे. दादा आपण लावू